नमस्कार मित्रांनो, उद्या एक टॉपची मैदान आहेत. पुणे असेल, किनी असेल किंवा सांगली जिल्हा असेल, या तीन ठिकाणच्या मैदानामध्ये तसेच फलटणमध्ये सुद्धा मैदान, अशी 3 ते 4 मैदानं उद्या पडलीत आणि त्या ठिकाणच्या पायऱ्यांची एक चर्चा आपण जरा थोडीशी करूया. सांगली जिल्ह्यामध्ये मथुरन कंदूरचा राजा पाळण्याची दाट शक्यता आहे. जर जोडी पाळली तर बघूया काय होते काय नाही. महाराष्ट्राची लाडकी जोडी उद्या मथुर पाळण्याची दाट शक्यता आहे. ते मैदान कॅन्सल झाल्यामुळे उद्याचं ते ट्रॅक्टरचं मैदान, त्याच्यामुळे जर पळाला मथुर तर कंदूरच्या राजासोबत पळताना दिसेल. सांगली जिल्ह्यामध्ये जर त्या ठिकाणी नाही पळाला तर इकडे पळेल धामणेरच्या स्वराजसोबत कोरेगावच्या मैदानामध्ये. अपडेट मिळेल तशी मी तुम्हाला म्हणजे सांगेन कमेंट्समध्ये. दुसरा पायरा एक टॉपचाच पायरा आहे, गरणिकेकरांचा राजा. उद्या आपल्याला पळण्याची दाट शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्येच मैदान आहे. त्या मैदानामध्ये गरणिकेकरांचा राजा आणि शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. बघूया कशा पद्धतीचं हे नियोजन होते. कुमटेचा लाडू आपल्याला पळताना दिसेल. तो आपल्याला पळताना दिसेल विसापूरच्या कार्तिकसोबत. आणि ही सुद्धा एक टॉपचीच जोडी आपल्याला कोरेगावच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल आणि एक टॉपचीच जोडी म्हणावी लागेल. कोरेगाव मैदानामध्ये अजून एक टॉपचा पायरा आहे किंवा फलटणमध्ये ही जोडी पळू शकते. विठ्ठल नानाचा घरचा साज तेजा आणि दिवाण्या ही सुद्धा जोडी पळताना दिसू शकेल आपल्याला उद्याच्या फलटणच्या मैदानामध्ये. बघूया सर्जा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा उद्या आपल्याला पळताना दिसू शकेल. उद्या तो आपल्याला सर्जा पळताना दिसू शकेल असं मला वाटते. फलटणच्या मैदानामध्ये बरडच्या कोणासोबत पळू शकेल काय वाटते सर्जा? असं कोणाचं वाटते तिकडच्या जरा भागातील कोण? मी काय अंदाज सांगतो की सर्जा आणि बाजा घरचा साज पडेल असं मला वाटते. तुम्ही सांगा कमेंट्समध्ये. जे कोणी फलटणचे तिकडे सर्जाच्या जवळचे कोण असतील त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा. महान भारत केसरी द्वारलेचा हरण्यासुद्धा उद्या पळताना आपल्याला दिसणार आहे. हरण्या कोणासोबत पळू शकतो द्वारलेचा? मला वाटते हरण्या द्वारलेचा पुन्हा एकदा मानगरच्या वादळसोबतच पडेल. आणि ही जोडी सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करते बरं का. आणि ही जोडी बघूया आता कशा पद्धतीनं ही जोडी कामगिरी करेल आणि चांगलीच कामगिरी केली पाहिजे. किंवा जर मानगरकरांचं वादळ जर नाही पाळलं त्याच्यासोबत तर वैभव कदम यांचा जो बोहला आहे ही दोघांचं कॉम्बिनेशन चांगलं जुळते हरण्याचं त्याचं. आता बघूया कशा पद्धतीनं ही जो पायरा जर झाला तर तो ही जोडी चांगल्या पद्धतीने पळताना दिसू शकेल आपल्याला. ही जोडी जी आहे ती आपल्याला उद्या पुण्यामध्ये बघायला मिळेल. जर ओपनचं मैदान, खूप मैदान आहेत उद्या, काय जेवढे मैदान सांगू तेवढे कमीच आहे. जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आपल्याला गालडेवाडीकरांच्या सर्जासोबत पुन्हा एकदा जोडी आपल्याला प्रेक्षकांसाठी दिसू शकेल. ही जोडी कुठं पळेल? कोरेगावच्या मैदानामध्ये पळेल. त्यांना जवळ अंतर आहे. निनाम तो कोरेगाव जवळ आहे, त्याच्यामुळे ही जोडी त्या ठिकाणीच पाळताना दिसेल उद्या. ओपनचं मैदान काय नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मी अंदाजित सांगतोय बरं का. आणि तसेच आणि काही टॉपचे नामांकित नंदी राहिलेले आहेत. रेठरेकरांचा आपला काय त्याचं नाव संभाबा काले यांचा ठाकूर आपल्याला कोणासोबत दिसू शकेल? ठाकूर उद्या मला वाटते वाटेगाव अंबरकरांच्या बादलसोबत दिसू शकेल उद्या. बघूया ती सांगली भागामध्येच पळताना दिसतील आपल्याला. बघूया खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला देतोय मी. तसेच आपल्याला घोटचा सर्जा आणि चिक्या ही जोडी आपल्याला पुणेमध्ये पळताना दिसू शकते बरं का. घोटचा सर्जा आणि चिक्या एक नामांकित आणि टॉपचा पायरा हा पुण्यामध्ये दिसू शकेल किंवा सांगलीमध्ये दिसू शकेल. बघूया कशा पद्धतीनं जोडी पळेल. लखन उद्या पळणार आहे. लखन उद्या आता कुठं पुण्यामध्ये पळतोय की सांगली जिल्ह्यामध्ये पळतोय? सांगली जिल्ह्यामध्येच पळेल असं वाटते. लखन आपल्याला पळताना दिसेल. परत एकदा तोच पायरा हिंगोलीकरांचा सर्जा. अपराजित जोडी पुन्हा एकदा जाईल त्या मैदानामध्ये गुलाल 1 नंबर करता येते. 2 वेळा पळालेली जोडी, 2 वेळा 1 नंबर. ही सुद्धा जोडी एक टॉपचीच जोडी. तसेच अवतार पवार यांचा अर्जुन आपल्याला 10 सरकार यांच्या सर्जासोबत दिसू शकेल. आणि ही जोडी आपल्याला सांगली किंवा कोरेगाव किंवा पुणे या तिन्ही मैदानापैकी एका मैदानामध्ये दिसू शकेल. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. सप्तहिंद केसरी सुंदर कोणासोबत पळू शकतो? सुंदर आपल्याला वजीरसोबत दिसेल घरच्या साजासोबत. पुन्हा एकदा पुण्यामध्येच मैदान होईल ओपनचं किंवा बारामती फलटणमध्ये.
त्या ठिकाणी पळू शकताना दिसेल हे मला वाटते अशी जोडी. तुम्हाला ज्या ज्या जोड्या वाटते त्या त्या ठिकाणी तुम्ही जोड्या सांगा की त्या जोड्या त्या मैदानामध्ये त्या पळू शकतायत. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थोडीशी आज थोडंसं गरमीमुळे काय होते सकाळचं आंघोळीला जायला लागतं आपल्याला नदीला, त्याच्यामुळे थोडंसं जरा डॅन्ड्रफ थोडंसं झालं केसामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं मी दाढी वगैरे थोडंसं कटिंग केलेलं आहे. कोणाला काय म्हणायचे ते म्हणा. आता काय सगळे म्हणते टाकले काय कोणी काय बोलायचं ते काय बोलायचं बोला बाबांनो, चांगले बोला. धन्यवाद.